एक महत्त्वाची बातमी उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांची नावे चर्चेत आहेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे। स्वरा भास्करने दिल्लीमध्ये रमेश चेन्नीथलांची ही भेट घेतली होती आणि ही दोन नावे सध्या काँग्रेसकडून समोर आलेली आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी बरोबर आहे निकिता, काँग्रेसची 7 नावं आपल्याला माहिती आहे जाहीर झालेली आहेत 38 जागांपैकी आणि इतर मित्र पक्षांची देखील आता पुढच्या काही तासांमध्ये जाहीर होतील। मात्र उत्तर मध्य मुंबई महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये 2 नेत्यांची नावं सध्या महत्त्वाची आहेत। एक अभिनेते राज बब्बर आणि दुसरी सोशल मीडियावर या ऍक्टिव्हिस्ट अशी तिची ओळख असलेली स्वरा भास्कर, या दोघांची नावं सध्या जोरदार चर्चेत आहेत। आणि महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत रमेश चेन्नीथला, त्यांची काल काँग्रेस मुख्यालयामध्ये स्वरा भास्कर हिने भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी या दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे। त्यामुळे कदाचित राज बब्बर यांच्याऐवजी स्वरा भास्कर हिचं नाव आघाडीवर येऊ शकतं पुढच्या काही तासांमध्ये, म्हणजे पुढच्या 2 दिवसांमध्ये कदाचित याबाबतचा अंतिम निर्णय होईलच। मात्र उत्तर मध्य मुंबईमधून जर स्वरा भास्करला उमेदवारी दिली गेली तर तरुण वर्ग असेल किंवा एक शहरातला जो मतदार आहे तो नक्कीच आकर्षित होऊ शकतो। त्यासाठीच राज बब्बर यांच्याऐवजी स्वरा भास्कर हिचं नाव ऐन वेळेला आघाडीवर येऊ शकतं। अधिकृत घोषणा देखील लवकरच केली जाईल। अगदीच संदीप, जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद। स्वरा भास्करने दिल्लीमध्ये रमेश चेन्नीथला यांची ही भेट घेतलेली आहे। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून राज बब्बर आणि स्वरा भास्कर ही 2 नावे चर्चेत आहेत आणि यापैकी स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे। उत्तर मध्य मुंबईमधून स्वरा भास्करचं नाव काँग्रेसकडून आघाडीवर।